नमो बुद्धाय. सिद्धार्थ गौतमाचा विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोधरा त्याची कन्या. यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबाबत ख्यात होती. यशोधरेने आपले 16वे वर्ष पूर्ण केले. दंडपाणी तिच्या विवाहाचा विचार करू लागला. प्रथेप्रमाणे दंडपाणीने आसपासच्या राज्यात कन्येच्या स्वयंवराप्रित्यर्थ निमंत्रणे पाठवली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रित करण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमानेही आपले 16वे वर्ष पूर्ण केले होते. त्याचे मातापिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होतेच. त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्याचे सुचविले. त्याने आपल्या मातापित्याची इच्छा मान्य केली. स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदायातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. या निवडीवर दंडपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता. त्याला या विवाहाच्या सफलतेविषयी शंकाच होती. सिद्धार्थाला त्याच्या मते साधू संन्याशाच्या संगतीचे व्यसन जडले होते. त्याला एकांतवास प्रिय होता. त्यामुळे त्याचे गृहस्थ जीवन सफल होणे कसे शक्य होईल असे त्याला वाटत होते. यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला होता. तिने आपल्या पित्याला विचारणा केली, साधू संन्याशाची संगती हा काही गुन्हा आहे? मला तो गुन्हा आहे असे वाटत नाही. आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेच्या मातेने व दंडपाणीने या विवाहाला अनुकूलता दर्शविली. गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराश झाले नाहीत, तर त्यांना हा आपला अपमान आहे असेही वाटले. त्यांना असे वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपला पती निवडताना किमान एक तरी परीक्षा घ्यायला हवी होती. यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती. त्यांना असे वाटत होते की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थाच्या निवडीपासून परावृत्त करेल व त्याचा हेतू आपोआपच सफल होईल, म्हणून ते काही काळ शांत राहिले. परंतु जेव्हा दंडपाणीने अनुकूलता दर्शविली तेव्हा त्याने धाडस करून अशी मागणी केली की स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते. सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरता सहमत नव्हता, परंतु त्याचा सारथी छन्न याने सिद्धार्थाच्या नकारामुळे त्याचा पिता, त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली. सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला व त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती. त्याचे कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव होते राहुल.